हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ MK. तर आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघतोय युनिट टेस्टच्या दृष्टीने. तुम्हाला 100% f(x) इज इक्वल टू e⁻ax इंटू v वरती प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ही जी केस आहे, केस 5, तर याच्यामध्ये आपण e⁻ax इंटू v या टाईपचं फंक्शन जर आलं राईट साईडला डिफरन्शियल इक्वेशनच्या, तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं आणि त्याचा वाय पी कसा फाइंड आउट करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर वाय पी इज इक्वल टू 1/5d e⁻ax इंटू v. प्रॉब्लेम काय आहे, e⁻ax जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक आहे. जर तो आपण रिमूव्ह केला फ्रॉम दॅट इनवर्स डिफरन्शियल ऑपरेटर तर तुमचं काम सोपं होणार आहे. मग तो रिमूव्ह करण्यासाठी शॉर्टकट काय आहे, तर वाय पी इज इक्वल टू e⁻ax ला बाहेर काढून घ्यायचं इनवर्स डिफरन्शियलच्या, आणि ॲट द सेम टाईम डीला कशाने रिप्लेस करायचे, d प्लस एने. व्हॉट इज ए? A is the coefficient of x in the power, okay, of the exponential. So at the same time e⁻ax बाहेर घ्यायचा आणि d ला रिप्लेस करायचं d प्लस a ने इन फाय, ओके, ऑपरेटिंग ऑन v. आणि मग तुमच्या ज्या काही शॉर्टकट केसेस असतील बाकीच्या जी ॲप्लिकेबल असेल डिपेंडिंग अपॉन v, ती अप्लाय करून मग तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. एक एक्झाम्पल घेऊयात याचं. ओके, तुमच्या क्वेश्चन बँकमधलं एक्झाम्पल आहे. ओके, d² - 4d + 3 ऑपरेटिंग ऑन y सॉल्व d² - 4d + 3 ऑपरेटिंग ऑन y is equal to x³ into e⁻²x. ओके, इज इट राईट? x³ into e⁻²x. तर हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर दिसता क्षणी लक्षात येतं की एक्सपोनेन्शियल इज ॲडिशनल गिवन ऑन राईट हँड साईड, आणि मग आपण केस 5 इथं वापरणार आहे. तर त्याआधी आपण याचं वाय सी फाइंड आउट करून घेऊयात. ओके, सो गिवन डिफरन्शियल इक्वेशन is non-homogeneous LDE with constant coefficients. Okay, so the general solution GS is given by y is equal to yc plus yp. Okay, to find yc, auxiliary equation wait a minute. Auxiliary equation is given by what is the auxiliary equation? It is r² - 4r + 3 is equal to 0. So the roots are given by r is equal to -3 आणि -1 हे फॅक्टर्स आहेत 3चे, सच दॅट देअर ॲडिशन इज -4, किंवा तुम्ही कॅल्सीवरती टाकलं डायरेक्ट तरी चालेल. सो द रूट्स आर 3,1. ओके, roots are real and distinct. Hence yc is given by c1 e⁻3x plus c2 e⁻x. This is your yc. To find yp, yp is equal to 1/5d operating on x³ into e⁻²x. Okay, that is 1/d² - 4r plus 3, sorry, -4d plus 3 operating on x³ e⁻²x.
आता ही जी 5th केस आहे यासाठी कायम लक्षात ठेवायचं, आपण डीला रिप्लेस करतो डी प्लस एने, तर त्यामुळं 5D तो तुम्ही जर फॅक्टर्ड फॉर्ममध्ये लिहिला तर ते अजून सोपं जातं, बरोबर. म्हणून आपण थोडंसं याला फॅक्टर्ड फॉर्ममध्ये लिहूयात. 1/D-3 इंटू D-1 हे याचे फॅक्टर्स आहेत, बरोबर. ऑपरेटिंग ऑन x³ e⁻²2x. एक्सपोनेन्शियल आलेला आहे, एक्सपोनेन्शियल आला की आपण त्याला बाहेर घेतो इनवर्स डिफरन्शियलच्या. कसं बाहेर घेतो तर डीला डी प्लस एने रिप्लेस करून. इथं e⁻²2x आहे, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 2 हिअर. ओके, सो डीला डी प्लस 2ने रिप्लेस करायचं आहे, बरोबर. सो काय मिळेल 1/D इज रिप्लेस्ड बाय डी प्लस 2. ओके, वेट अ मिनिट, इथं एक गडबड झाली. काय गडबड झाली तर तुम्ही एक्सपोनेन्शियलला बाहेर घेता ना ॲट द सेम टाईम, म्हणजे e⁻²2x हा आधी बाहेर येईल आणि त्याच वेळी मग डीला रिप्लेस करायचं डी प्लस 2ने. तर डी प्लस 2 - 3 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये डी प्लस 2 - 1 ऑपरेटिंग ऑन x³ ओनली. e⁻²2x आपण बाहेर घेतला, सो इट इज इक्वल टू e⁻²2x इंटू ब्रॅकेट 1/D प्लस 2 - 3 D-1 D प्लस 2 - 1 D प्लस 1 ऑपरेटिंग ऑन x³. सो इट इज इक्वल टू e⁻²2x इंटू ब्रॅकेट 1/D² - 1 ऑपरेटिंग ऑन x³. ओके, सो इट इज इक्वल टू e⁻²2x. आता इथं कोणती शॉर्टकटची केस ॲप्लाय होईल? 4th केस, जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली, बरोबर. तर इथं x³ आलेला आहे, म्हणजे परत आपल्याला काय करावं लागेल, टेक दॅट मायनस इन कॉमन फ्रॉम द डिनॉमिनेटर. यू विल गेट 1 - D². हा मायनस इकडं दिला e⁻²2xला ऑपरेटिंग ऑन x³. सो इट इज इक्वल टू -e⁻²2x इंटू ब्रॅकेट एक्सपांड 1/1 - D². कसं एक्सपांड करता येईल त्याला, तर 1 + D² प्लस D²चा स्क्वेअर म्हणजे D⁻⁴ प्लस सो ऑन ऑपरेटिंग ऑन x³. आता आपल्याला माहिती आहे 4th डेरिव्हेटिव्ह आणि पुढचे सगळे x³ 0 येतात, मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे, बरोबर. तर त्यामुळे इथून पुढच्या टर्म्स घ्यायच्याच नाहीत, फक्त 1 + D²ला ऑपरेट करून घ्यायचं x³ तर x³ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय असतं 3x². 3x² डेरिव्हेटिव्ह 6x, 6xचं डेरिव्हेटिव्ह 6 आणि 6चं डेरिव्हेटिव्ह 0, बरोबर. सो याचं 1 × x³ तर x³ येईल, बरोबर. D² म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह जे की 6x आहे, बरोबर. सो प्लस 6x आणि पुढचे सगळे 0. D⁻⁴ 4th डेरिव्हेटिव्ह काय येतं त्याचं 0, म्हणून पुढचे सगळे येणारच नाहीत. सो दिस इज युअर yp. व्हॉट इज द फायनल सोल्युशन? y इज इक्वल टू yc + yp. c1 e⁻³ प्लस c2 e⁻x मायनस e⁻²x x³ प्लस 6x. सो दिस इज युअर जनरल सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जो व्हॉट्सअप ग्रुप आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो जॉईन करायला विसरू नका. त्या ग्रुपवरती मी तुमचे PDF नोट्स जे आहेत या सगळ्या सोल्युशन्सचे हे पोस्ट करणार आहे. चॅनलचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, मॅथ्स लर्नर्स असं त्या ग्रुपचं नाव आहे. तो ग्रुप नक्की जॉईन करा, ठीक आहे. थँक्यू.